काल माझ्या बाळानं निरोप घेतला आणि बाबांची इच्छा म्हणून आमच्या घरातल्या परड्यात 2 झाडांखाली त्याला शांत झोपवलं. यात तो भुंकतोय. ते भुंकणं नसून मायनर एपिलेप्टिकचे अटॅक आणि त्याच्या जखमा पण नुकत्याच भरत आल्या आणि हे जे लाल दिसते हे म्हणजे हिलिंग प्रोसिजर चालू होती. पण तो काल आणि परवा 2 दिवस सलग झोपून होता आणि कायच खाल्लं नव्हतं म्हणून मी त्याचं टेम्परेचर चेक केलं. 105 वरून 103 ताप होता, कमी येत होतं. संध्याकाळी सलाईन लावायला म्हणून चाललेलो, त्यानं 6 वाजताच डोळ्याने मान टाकलेली, फक्त श्वास चालू. आजोबा पण भयंकर भावूक झाले. त्यांना म्हणलं आलो डॉक्टरकडे जाऊन सलाईन लावायला. दवाखान्यात पोहोचूपर्यंत त्याला बघतो. तिला विचारलं याचं पोट हलतंय नव्हतं. डॉक्टरांनी भरपूर प्रयत्न केला. त्याच्या फिट्समुळे त्याला कार्डियक प्रॉब्लेमचे चान्सेस आहेत हे त्यांनी पहिलाच क्लिअर केलं होतं. पोर माझं निश्चित पडलेलं, जेवलं पण नव्हतं म्हणून डॉक्टरांनी त्याला फूट दिला. आता 7 वाजले, बरोबर 9:30 त्याला घाला असं सांगून गाडीत ठेवून त्याला घरी आल्यानंतर बाळाकडे बरोबर अर्धा तास राहिला आणि बरोबर पन्नू योगायोगानं घरी लवकर आला. पन्नूकडनं माया लाडानी करून घेतलाय बाळानं. थोड्या वेळानं सगळीजण आपापल्या कामात गेलीत आणि तेवढ्यातच त्याला जर्क बसला, सिव्हिअर हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्यानं मान टाकली. त्याच वेळी माझ्या बाळाला सगळ्या आजारातून मुक्तता मिळाली. त्याच वेळी बाळूमांकडे प्रार्थना केली की आतापर्यंत जेवढी मी पुण्य केल्या त्याच्या बदल्यात मला श्वान रूपात माझा मोतीच माझ्या घरात परत येऊ दे आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीने त्याला अंगा खांद्यावर खेळवायचा आहे, अंजारायचा आहे, गोंजारायचा आणि त्याची सेवा करायची आहे. बाबांचा मोत्यावर भयंकर जीव. त्यामुळे त्यांनी पहिलाच ठरवलं असं काही दिवस आला तर आपल्याच घराच्या आवारात त्याला 2 झाडांच्या मधल्या सावलीमध्ये शांत गाढ झोपवायचा. तो कुठेही गेलेला नाही, तो इथंच आहे. त्यामुळे तो सगळ्यांना आम्हाला बघतोय आणि तो सगळ्यांना सांगतोय की तुम्ही रडला तर मी रडणार. त्यामुळे तुम्ही सगळी सावरा आणि मी पण इथं तुम्हाला बघत आहे, तुम्ही पण मला बघा. खूप छान आयुष्य काढू याच्या पुढे पण सोबत. ही आमची किचनची खिडकी आणि या किचनच्या खिडकीतून असं वाकूर बघितलं की नाही डाव्या साईडला बरोबर असं की नाही माझं बाळ बसले तिथं आणि कायमस्वरूपी तिथंच बसले. आम्हाला ते पण बघतोय, आम्ही पण त्याला बघतोय. काय गोड असं तर आम्ही त्याला खाल्लं जातोय आणि माझं लई जीवापडा परिणाम होता त्याच्यावर. भयंकर कॉन्फिडन्स लूज झालाय ना माझं. हे व्लॉग करायचं मन आहे ना, मला ते व्लॉगिंग करायचं मन आहे भविष्यात, ना कॅमेरा धरायचं मन आहे. भविष्यात माझं बाळ माझ्या घरात परत येणार आहे, 100% परत येणार. त्यानं तुम्हाला मला दाखवायचं आहे आणि फक्त तुम्हाला एक मनापासून रिक्वेस्ट करतो, जर तुमच्या घरात पाळीव प्राणी असेल तर त्याला मनापासून जपा आणि कुठे कमीला तर मी आहे 100%. मला सांगा, मी येतो, माझं मोत्या समजून मी करतो ते. खरं का नाही, त्याला असं हिडीस करू नका त्याला कुठला आजार झालाय म्हणून. त्याला सोडून देऊ नका वाऱ्यावर कुठेतरी. ते बाळ आहे, आपल्या घरचं बाळ आहे, रक्ताचं नसलं का नाही तरी ते आपलं बाळ आहे. माझा भाऊ होता तो रक्ताचा. तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की नाही, मनात ठेवा हो त्याला, मनात ठेवा आणि त्याला मनापासून प्रेम करा. काय 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 जग काय बी म्हणून दे, आज शेजार पाजाची नावं ठेवू देत. तुमचं कुत्रं भुगतंय, आमच्या दारात येऊन संडास करते, काय काय असेल ते झालं. त्याच्यासाठी अखंड जगावर वाकडे घ्या. खरं त्याला जपावं मित्रांनो, त्याला जपा. कुठं काय मदत लागली, मी अंगावरचे कापडे भिकायला फिरतो. खरं मी त्याला करू देतो, माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी त्याच्यासाठी करतो. खरं मला सांगा काय कमी असेल तर 100% सांगा. खरं जपा, डॉगला जपा, तुमच्या पाळीव प्राण्याची जपा. त्यांचा जीव लय असतो आयुष्यात खरंच. आणि काय व्लॉग केलाय, कसा झालाय मला पण माहिती, नुसतं करायचा तुम्हाला दाखवायचा म्हणून केलाय आणि ऍक्सेप्ट करा.